नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे। कारण लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपये आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही पैसे जमा झाल्याचे मेसेज आले असतील तर कमेंट करून किती पैसे जमा झाले आणि तुमचा जिल्हा कोणता हे नक्की सांगा। आता काही दिवसापूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा GR निघाला होता। त्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यावर हे पैसे केव्हा जमा होणार आहे याचीही माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। हे जे पैसे मिळाले आहे ते नवीन GR नुसारच मिळाले आहे आणि हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा झाले आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा मित्रांनो, काही लाभार्थ्यांनी कमेंट करून कळविले आहे की आमच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे। तर हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कधी जमा होतील याचीही माहिती आपण आता पाहूया। तर पहा मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण हे पाहू की हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहे। तर हे पैसे बुलढाणा, परभणी, पालघर, धाराशिव, मुंबई, अहिल्यानगर, नागपूर, धुळे, जळगाव, सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग या व इतर जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्हीही तुमचे मेसेज चेक करा व कमेंट करून नक्की कळवा। तर आता ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यावर हे पैसे आता केव्हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, 24 मार्चच्या GR नुसार ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंतचे सर्व पैसे 31 मार्च अखेरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते। म्हणजेच GR आल्यावर साधारणतः 8 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतात। ऑक्टोबरपासून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यावर हे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांचे पैसे जमा झालेले आहे त्यांच्या खात्यावर आता ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे राहिलेले 3000 रुपये जमा होत आहे। तर मित्रांनो, आजची तारीख 30 मार्च। आज बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत। तर उद्याची 31 मार्च तारीख आहे। सरकारला 31 मार्च अखेरपर्यंत हे राहिलेले सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायचे आहे। कारण आता नवीन वर्ष सुरू होणार आहे लवकरच, त्यामुळे या योजनेचा फंड जो आहे तो सर्व सरकारला खर्च करायचा आहे। त्यासाठी सुट्टीच्या दिवशीही हा फंड लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे। तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही, ज्या जिल्ह्यात उद्या 31 मार्चला हे राहिलेले सर्व पैसे जमा होतील, 24 मार्चला GR येऊन 8 दिवस झाले तरी लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाही, त्यामुळे अनेक लाभार्थी चिंता काळजी करत आहे। हे पैसे आम्हाला आता केव्हा मिळतील? ज्या जिल्ह्यात DBTचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्या जिल्ह्यात हे पैसे लवकर जमा होत आहे आणि
असे अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये DBTचे प्रमाण फार कमी आहे. अशा जिल्ह्यात हे पैसे लवकर जमा होत नाही, त्यामुळे त्या जिल्ह्यात अडचणी येत आहे. सरकारने या योजनेचे सर्व पैसे स्टेट बँकेत जमा करून टाकले आहे. तेथून हे सर्व पैसे DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे DBT पूर्ण झालेले आहे त्या लाभार्थ्यांना चिंता काळजी करण्याची आता गरज नाही. त्यांच्या खात्यात हे पैसे उद्या 31 मार्चला रात्रीपर्यंत जमा होतील आणि ज्यांचे DBT झालेले नाही त्यांना हे पैसे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मिळू शकतात. तर मित्रांनो, आता शेवटी एकच सांगावेसे वाटते की सरकार हे पैसे तुमच्या खात्यात पाठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि जर काही तांत्रिक कारणांमुळे हे पैसे जर तुमच्या खात्यात 31 मार्चपर्यंत जमा झाले नाही तर हे पैसे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.